स्टार्ट. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. सुरुवातीच्या काळात निवडणुका घेणे ही फारशी आव्हानात्मक गोष्ट मानली जात नव्हती. लोक स्थानिक नेत्यांच्या इच्छेनुसार मतदान करत. काही समाज घटकांना मतदानापासून वंचित ठेवले जात होते, पण ते इतके गरीब आणि शक्तिहीन होते की त्यांनी तक्रार करणेही अशक्यच होते. शिवाय काँग्रेस पक्षासमोर कोणतेही राजकीय आव्हानही नव्हते. 1967 नंतर निवडणुका खऱ्या अर्थाने आव्हानात्मक बनू लागल्या. मात्र 1965 ते 2014 या काळातील सरकारांनी कधीही निवडणूक आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप केला नाही. निदान मला तरी आठवत नाही. काही वेळा राज्य विधानसभा निवडणुकीबाबत गैरप्रकार झाले असल्याचे आरोप झाले, पण ते आरोप केंद्रात सत्ताधारी असलेल्या पक्षावर नव्हते, तर निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेवर होते. परिच्छेद 2014 मधील लोकसभा निवडणूक ही मुक्त आणि निष्पक्ष होती. मात्र त्यानंतर झालेल्या बहुतेक लोकसभा व राज्य विधानसभा निवडणुकांवर अकार्यक्षमता, गडबडी, फसवणूक आणि इतर गंभीर आरोप झाले आहेत. 2014 पासून निवडणूक आयोगाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले आहे आणि त्याची प्रतिष्ठा डागाळली गेली आहे. परिच्छेद नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर या मतदार यादीवरून वाद सुरू झाले. याबाबत विरोधकांचे दोन गंभीर आरोप होते. एक म्हणजे मतदार यादीत मोठ्या प्रमाणात नवी आणि कदाचित फसवी नावे समाविष्ट करण्यात आली होती, आणि दुसरा, मतदानाची वेळ संपल्यानंतरही खूप मोठ्या संख्येने लोकांना मतदानाची परवानगी देण्यात आली होती. निवडणूक आयोगाने या दोन्ही आरोपांबाबत आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण अजूनही या प्रकरणावर अंतिम निर्णय झालेला नाही. परिच्छेद आगामी काळात बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि तिथेही असाच मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय पुढील वर्षी आणखी काही राज्यांमध्ये निवडणुका आहेत. बिहारमधली निवडणूक ही या संघर्षाची चाचणीच ठरणार आहे. तिथे निवडणुका फक्त 4 महिन्यांवर आलेल्या असताना निवडणूक आयोगाने मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण सुरू केले आहे. हा प्रकार फक्त अनोखा नाही तर अभूतपूर्वही आहे. सामान्यतः मतदार यादी दर वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी रोजी अद्ययावत केली जाते आणि निवडणुकीच्या पूर्वसंध्येला तिचे एक संक्षिप्त पुनरावलोकन केले जाते. या संक्षिप्त पुनरावलोकनात नवीन आणि अद्याप नोंद न झालेल्या मतदारांची नावे समाविष्ट केली जातात. तसेच मृत किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे वगळली जातात. विद्यमान मतदार यादीतील बहुतांश भाग तसाच ठेवला जातो आणि न बदलता वापरला जातो. नवीन नावांच्या समावेशाची आणि मृत तसेच कायमस्वरूपी स्थलांतरितांची नावे वगळण्याची प्रक्रिया राजकीय पक्षांना संपूर्ण माहिती देऊन आणि त्यांचा सहभाग घेऊन पार पाडली जाते. स्टॉप.